आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही. आणि आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत लाडकी बहीण या मुद्द्यावरनं चांगली चर्चा रंगली होती. सत्ताधारी विरोधक दोन्ही बाजूने या चर्चेमध्ये सहभाग घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण या चर्चेमध्ये लाडकी बहिणीपेक्षा मुद्दा गाजला तो राज्यातल्या क्रमांक 1 आणि क्रमांक 2च्या नेत्यांचा. लाडकीचा श्रेयवाद आणि क्रमांकावरनं घमासान असं काहीसं चित्र विधानसभेतल्या चर्चेत पाहायला मिळालं. विधानसभेत पुन्हा एकदा नंबर 2च्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरती टोलेबाजी केली. लाडक्या बहिणींबाबत आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत असं जयंत पाटील म्हणाले. पण नंबर 2 हा नंबर 2च असतो असाही टोला जयंत पाटलांनी शिंदेंना लगावला. तर आमचं ठरलेलं आहे, आम्ही कधी नंबर 1 वरती तर कधी नंबर 2 वर असतो असं शंभूराज देसाईंनी म्हटलं. आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो, 1 नंबर हा 1 नंबरच असतो. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. तर तब्बल 6 वेळेला एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी हा शब्द रिपीट केला, त्याचा पुनरुच्चार केला आणि योग्य वेळेला लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जात